नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, फार पूर्वी फक्त स्त्रियाच आपल्या शरीरावर गोंधन किंवा टॅटू काढताना आढळायच्या. मात्र आता याची गोंधनाचे किंवा टॅटूचे फॅशनमध्ये रूपांतर होऊन विविध किशोरवयीन किंवा कॉलेज जीवनातील युवक युवती आपल्या शरीरावर टॅटू काढताना आढळतात. असाच आपला हा टॅटूचा आणि सर्व युवा वर्गाचा आवडता विषय घेऊन आजची कविता मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे टॅटू. मनाच्या गाभाऱ्यातील भाव व्यक्त करण्यासाठी टॅटूची त्वचेवर काढली जाते डिझाईन नक्षीदार. तरुण तरुणींना ती आवडते फार, तरुण तरुणींना ती आवडते फार. तरुणाईच्या जोशात नसानसात भिन्नारे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणी आईवडिलांचे, मित्रमैत्रिणींचे तसेच गुरु महापुरुषांविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी शरीरावर विविध प्रकारचे टॅटू कोरले जातात किंवा ते काढून घेतले जातात. टॅटूतून व्यक्त होतो एक वेगळाच आदर. त्यातून इतरांना मिळते सकारात्मक प्रेरणा, आस्था, विश्वास दर्शवण्यासाठी टॅटूचे शरीरावरील स्थानही तितकेच महत्त्वाचे असते. कोणी टॅटू काढतो आपल्या हृदयावर, कोणी हातावर, कोणी मनगटावर, तर कोणी दंडावर. टॅटू व्यक्त करते देवावरील श्रद्धा, भक्तिपोटीही कोणी देवाचे फोटो, ध्वज, चिन्ह काढतात. त्वचेवर टॅटूचे स्टिकर म्हणजेच फोटो कायमस्वरूपी कोरले जातात. अगदी नसानसात तेही राहतात, अगदी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायमस्वरूपी. टॅटूची असते एक वेगळीच ओळख. त्यामुळेच टॅटूवर करतात अनेक जण प्रेम. जसे पुढारी, भाई, दादा, डॉन चित्रपटातील विविधांगी रंगीत पात्रांसारखेच टॅटू काढले जातात, चित्रपटात दाखवले जातात. अगदी तसेच शरीराच्या मुलायम त्वचेवर कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासाठीच, कायमस्वरूपी आपल्या आणि इतरांच्या आठवणीत राहण्यासाठी टॅटू असते एक आठवण जीवनातली कायमस्वरूपी. आणि व्यक्त होणारे प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी टॅटू असतात शरीरावर कायमस्वरूपी. टॅटू काढले जातात शरीरावर कायमस्वरूपी. तर मित्रांनो, आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, टॅटूचा आनंद घेत राहा. धन्यवाद.